मकर राशी वटपौर्णिमेनंतर तुमच्या घरात तुम्हाला सोडून गेलेली व्यक्ती पुन्हा जीवनात परत येणार. मकर राशी जून वटपौर्णिमेनंतर तुमच्या घरात आनंद घेऊन येणारी ही एक व्यक्ती नाव ऐकून डोळे पाणवतील. मकर राशीच्या जातकांनो, हा व्हिडिओ चुकूनही स्किप करू नका, कारण 29 जूनची ही मोठी वटपौर्णिमा तुमच्या आयुष्यात अशी उलथापालथ आणणार आहे, ती ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. आजपर्यंत ज्या गोष्टींसाठी तुम्ही रडलात, जिथे तुम्हाला अपयश मिळालं आणि जिथे नशीब तुमच्याशी खेळ खेळत होतं, ते सगळं आता इथे संपणार आहे. कारण ज्योतिषशास्त्र आता स्पष्ट सांगते, या पौर्णिमेनंतर तुमच्या राशीवर एक असा योग तयार होत आहे, जो एकदा सुरू झाला तर तो देवही थांबवू शकत नाही. हो, तुम्ही बरोबर ऐकलं आहे. आज मी सांगणार आहे त्या 7 घटना, ज्या 29 जूननंतर एका मागोमाग एक अशा तुमच्या आयुष्यात घटना घडतील आणि त्यातील किमान एक घटना तुमचं आयुष्य हे कायमचं बदलून टाकेल. जर तुम्ही सुद्धा या राशीचे असाल आणि सध्या अडचणीत असाल किंवा मनातून हार मानायची वेळ आली असेल, तर हा व्हिडिओ देवाचा इशारा समजा. त्यामुळे शेवटपर्यंत ऐका, कारण शेवटची घटना बहुतेक लोक दुर्लक्षित करतात आणि मग तिथेच नशीब तुमच्या हातातून निसटू शकतं. हे राशी भविष्य ग्रह मनावर आधारित आहे. एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा ही वेगवेगळी असू शकते. त्यामुळे वैयक्तिक निर्णयासाठी तज्ज्ञांचा अवश्य सल्ला घ्यावा. आता घटना क्रमांक 1, अडकलेले नशीब अचानक शरीरात. मकर राशीच्या जातकांनो, जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचा विषय एकच जागी अडकला आहे, किती मेहनत केली तरी पुढे काहीच सरकत नाही, तर जूनची ही मोठी पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा तुमच्यासाठी नशीब बदलणारा टर्निंग पॉईंट ठरणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या पौर्णिमेला शनीचा कर्मयोग सक्रिय होतो आणि या राशीसाठी शनी हा केवळ ग्रह नाही, तर तो न्याय करणारा देव आहे. ज्या कामासाठी तुम्ही वर्षानुवर्ष प्रयत्न करता येईल, ज्या फाईल, अर्ज, इंटरव्ह्यू, निर्णय अडकले होते, तेथे आता काहीच होणार नाही असं तुम्हाला वाटत होतं, तिथेच सगळं अचानक खायला लागेल. कोणताही मोठा संघर्ष नाही, कोणतीही विनवणी नाही, फक्त एक फोन कॉल, एक मेसेज, भेट आणि परिस्थिती बदलायला सुरुवात होईल. ही घटना इतकी अनपेक्षित असेल की तुम्ही स्वतःलाच विसराल, हे आत्ताच का आणि आजच का, कारण ही अमावस्या तुमच्या जुन्या कर्माचं फळ देणार आहे, जे तुम्ही कधीच कुणाला सांगितलं नाही. जे दुःख तुम्ही शांतपणे सहन केलं, त्याची दखल आता विश्व घेत आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या काळात एक मोठी चूक करू नका. कोणताही निर्णय घेऊ नका, कोणाचं ऐकून नकार देऊ नका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवरचा विश्वास गमावू नका. कारण एकदा नशीब फिरायला लागलं की ते एक थांबत नाही आणि ही सुरुवात आहे त्या 7 घटनांपैकी, ज्या तुमच्या आयुष्य हे कायमचं बदलून टाकणार आहे. घटना क्रमांक 2 आहे आनंदाची बातमी. डोळ्यात पाणी आणणारा क्षण हा. मकर राशीच्या जातकांनो, आजची ही घटना ऐकताना थोडं थांबा, कारण ही फक्त एक चांगली बातमी नाही, तर ही आहे अनेक रात्रीच्या अश्रूंना एक दिलेलं उत्तर. जूनची ही मोठी पौर्णिमा तुमच्या आयुष्यात असा क्षण घेऊन येत आहे, ज्याची तुम्ही मनातल्या मनात मात्र देवाकडे प्रार्थना केली होती, पण कोणाला कधीही काही सांगितलं नव्हतं. ज्योतिषशास्त्र सांगते, या पौर्णिमेला चंद्र मनाचा खोल थरांवर प्रभाव टाकतो आणि दुसऱ्या राशीसाठी मनाशी जोडलेल्या इच्छा पूर्ण होण्याचा देखील आता योग आला आहे. ही आनंदाची बातमी कुठून येऊ शकते? ज्या नोकरीसाठी तुम्ही अनेक वेळा अपयशी ठरला, प्रमोशनची दरवेळी पुन्हा दुसऱ्यालाच मिळालं, व्यवसायात अडकलेले डील, कोर्ट केस किंवा सरकारी कागदपत्र, किंवा घरातील एखाद्या व्यक्तीबाबतची चिंताजनक गोष्ट, यापैकी एक गोष्ट अचानक तुमच्या बाजूला वळेल आणि ही बातमी अशी असेल की ऐकताना तुमच्या तोंडून शब्दही निघणार नाही. क्षणभर शांतता आणि मग चुकीचे आहे. त्यामुळे आजच नकळत पाणी करणार, कारण ही बातमी यशाची नाही तर सुट्टीची आहे. खूप दिवसांपासून मनात दडलेलं आता तरी ठीक होईल का, या एका वाक्याचं उत्तर या वटपौर्णिमेनंतर तुम्हाला मिळणार आहे. पण इथे एक अतिशय महत्त्वाचा इशारा आहे, ती म्हणजे आनंदाची बातमी मिळाल्यानंतर कोणालाही लगेच सांगू नका, सोशल मीडियावर पोस्ट करू नका आणि गर्वाला जागा देऊ नका, कारण हा योग शांतपणे स्वीकारला तरच टिकतो. या काळात देव तुमची परीक्षा घेत नाही, तर तो तुमच्यावर कृपा करत आहे. आणि लक्षात ठेवा, ही फक्त सुरुवात आहे. ही दुसरी घटना आहे त्या 7 घटनांपैकी. जून वटपौर्णिमेनंतर तुमच्या राशीचे आयुष्य हळूहळू पण कायमचं बदलून टाकणार आहे. आता घटना क्रमांक 3, पैशांचा अडथळा तुटणार आणि आर्थिक चक्र बदलणार. मकर राशीच्या जातकांनो, तुम्हाला वाटत असेल की पैसा येतो, पण हा पैसा टिकत नाही. मेहनत तर खूप होते, पण परिणाम मात्र मुळेच दिसत नाहीत आणि जबाबदाऱ्या मात्र वाढतच चालल्या आहेत. तर जूनची ही वटपौर्णिमा
तुमच्यासाठी अतिशय आर्थिकदृष्ट्या सर्वात निर्णायक टप्पा असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या पौर्णिमेला शनी आणि राहूचा प्रभाव तुमच्या राशीच्या धनभावावर पडणार आहे. हा योग पैसा अडकवणारा नसून पैसा सोडवणारा असणार आहे. याचा परिणाम तुम्हाला कसा जाणवेल तर अनेक दिवस अडकलेले पैसे हे तुम्हाला अचानक मिळतील. जुने उधारी, थकबाकी, नवीन उत्पन्नाचा मार्ग सापडेल. खर्चावर नियंत्रण येऊ लागेल. हातात काहीच राहत नाही आणि भार कमी होईल. ही सगळी प्रक्रिया हळूहळू पण ठामपणे सुरू होणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, ही पौर्णिमा तुम्हाला अचानक श्रीमंत बनवणार नाही, पण ती तुमचं आर्थिक नशीब योग्य दिशेने नक्कीच वळवणार आहे. आणि हे सगळ्यात मोठे वरदान आहे. या काळात तुम्हाला एखादी अशी संधी मिळेल जी आधी लहान वाटेल, पण भविष्यात त्याचा मोठा फायदा होईल. इथे एक मोठी चूक टाळा. कोणालाही पैसे उधार देऊ नका. झटपट नफा असलेल्या स्कीमपासून तर नक्कीच दूर राहा. जुन्या कर्जाचा नवीन कर्जांनी भरणा करू नका, कारण शनी फक्त शहाणपणाला साथ देतो. या वटपौर्णिमेनंतर पैशांबाबत तुमची मानसिकता बदलेल आणि जेव्हा विचार बदलतो तेव्हा नशीबही बदलायला सुरुवात होते. तिसरी घटना आहे त्याच्यासाठी नंतर तुमच्या राशीला हळूहळू आर्थिक स्थैर्याकडे घेऊन जाणार आहे. आता घटना क्रमांक 4, शत्रूंचा पडदा फाटेल. नकारात्मक लोक स्वतःला तुमच्या आयुष्यातून दूर जातील. मकर राशीच्या जातकांनो, आज एक प्रश्न स्वतःला विचारा. तुमच्या आयुष्यात असे काही लोक आहेत का, म्हणजे समोर गोड बोलतात पण मागे तुमचे नुकसान करतात? जर तुमचं उत्तर हो असेल तर ही वटपौर्णिमा तुमच्यासाठी डोळे उघडणारा काळ घेऊन येत आहे. ज्योतिषशास्त्र सांगते की या वटपौर्णिमेला केतूचा सूक्ष्म प्रभाव तुमच्या राशीच्या संबंध भावावर पडतो. यामुळे तुमचा भ्रम तुटतो आणि सत्य तुम्हाला अधिकच स्पष्टपणे दिसू लागते. आता या काळात काय घडणार आहे हे तर खोटे मित्र हे स्वतःहूनच दूर जातील. ज्याच्यावर तुम्ही आंधळा विश्वास ठेवला होता त्याचा खरा चेहरा मात्र आता तुमच्यासमोर येईल. पाठीमागून नुकसान करणारे लोक उघडे पडतील. अनावश्यक वाद आणि गैरसमज थांबतील. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला काहीही करावं लागणार नाही. देव स्वतः तुमच्या आयुष्यातून चुकीची माणसं आता काढून टाकणार आहे. कदाचित सुरुवातीला तुम्हाला थोडं वाईट वाटेल, पण मी या माणसांसाठी एवढं केलं होतं असं देखील तुमच्या मनात येईल. पण लक्षात ठेवा, ज्यांची भूमिका संपली आहे त्यांना आयुष्यातून बाहेर जाण्याची योग आहे. इथे पण एक फार मोठा इशारा आहे. कोणाशीही भांडण करू नका. सत्य उघड पडण्यासाठी धडपडू नका. सूड घ्यायचा विचारही करू नका, कारण शनी शांत राहण्याच्या बाजूनेच उभा राहतो. या पौर्णिमेनंतर तुमचं वर्तुळ लहान होईल, खूप शुद्ध आणि सुरक्षित होईल. ही 4थी घटना आहे. त्या 7 घटनांपैकी नंतर तुमच्या राशीला मानसिक स्वातंत्र्य आणि अंतर्गत शक्ती देणार आहे. आता घटना क्रमांक 5, मनाला शांती मिळेल आणि जो परत येईल. मकर राशीच्या जातकांनो, खूप दिवसापासून एकच प्रश्न मनात घोळतोय का? आम्ही थकलोय पण थांबू शकत नाही. रात्री झोपायला गेल्यावर डोळे मिटतात पण विचार मात्र थांबत नाहीत. भविष्याची भीती, जुन्या आठवणी आणि मनातील अस्वस्थता झोप चोरून नेते. पौर्णिमेनंतर या सगळ्यांवर हळूच पण ठाम उपाय घेऊन येत आहे. ज्योतिषशास्त्र सांगते या पौर्णिमेला चंद्र आणि शनीचा संतुलित योग हा तुमच्या राशीच्या मनोभावावर परिणाम करणार आहे. यामुळे तुमचं मन स्थिर होतं आणि आजही घुसमट देखील तुमची कमी होते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.